काय बनवतेय आज? आज काय स्पेशल? आज कोजागिरी पौर्णिमा आहे ना. आज म्हणजे आकाशामध्ये चांदण्याची सुंदरशी रात्र असणार. आजच्या या खास रात्रीचं आकर्षण म्हणजे कोजागिरीचं दूध. मग काय तयारी करून ठेवलीयेस? ये दाखवते तुला. कोजागिरीच्या दुधामध्ये जो मसाला घालतात ना, तो बनवण्यासाठी मी या वस्तू घेतलेल्या आहेत. पिस्ता घेतलाय 15-20, बदाम घेतलेत 10-15, काजू घेतलेत 20 पर्यंत, 15-20 आहेच. आणि चारोळी घेतली आहे मी 1 टीस्पून, आणि केसर आहेत ते 15-20 त्याच्या काळ्या आहेत, आणि वेलदोडा आहे 1 टीस्पून, साखर आहे 100 ग्राम. अच्छा, मग दूध किती घेतलंयस तू? दूध 1.5 लिटर घेतलेलं आहे. अच्छा, या दुधाबद्दल काही स्पेशल असं आहे की कुठलं दूध घ्यायचंय वगैरे? याच्यासाठी ना फॅट असलेलं दूध घ्या. म्हशीचं दूध चांगलं असतं याच्यासाठी. अच्छा, मग आता आपण रेसिपी सुरू करूया. हा, ठीक आहे. सर्वप्रथम मी हे 1.5 लिटर दूध गरम करायला ठेवलेलं आहे. अच्छा. हा, आणि त्याला थोड्या वेळाने असं हलवत राहा. जोपर्यंत हे दूध असं उकळते तोपर्यंत मी मसाला बनवते आहे. अच्छा. तर हे पिस्ता घेते, पिस्ता याच्यात घालते आहे, काजू पण घालते आहे, आणि बदामही घालते आहे. आता काय करायचं? याला क्रश करायचं? हा, थोडंसं क्रश करायचंय. अच्छा. याच्यात हे लक्षात ठेवा की हे मोठे मोठे दाणे नको आणि एकदम पावडरही नाही, दरदरात असं क्रश करायचं आहे. अच्छा. हे जे मिश्रण आहे ना, हे अशा टाईपचं असायला पाहिजे. दरदर म्हणजे? दरदर अच्छा. हे असं असायला पाहिजे. दूध आता हे चांगलं उकळलं गेलेलं आहे. तर आता आपण साखर घालूया. साखर घालून थोडंसं ढवळूया, म्हणजे साखर पटकन विरघळेल. याच्यामध्ये साखर जास्त नाही घालायची, कारण हे 1.5 लिटर दूध आटून 1 लिटर पर्यंत या 1.25 लिटर पर्यंत होऊन जातं. ते जास्त दूध गोड झालं तर ते चांगलं नाही लागत. आता आपण ह्याच्यामध्ये हे केसर घालूया, म्हणजे त्याचा रंग यायला लागेल. आणि चारोळी पण घालून टाकते. ते चारोळी घातली ना तर ते त्याच्यामध्ये नीटपैकी शिजेल. आता एक उकळी होईपर्यंत वेट करू, मग हा मसाला घालू. मला हे सांग की हे का कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चांदण्यामध्ये हे दूध असं रात्रभर का ठेवतात? तसं म्हटलं तर ही आपली एक परंपरा आहे. आणि असं म्हणतात की कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्राची जी किरणं येतात त्याच्या बरोबर अमृत वर्षा होत असते. ही तर एक मान्यता, परंपरा आणि विश्वास आहे. पण एवढंच नाही, याच्या मागे सायंटिफिक कारणं पण आहेत. आपण जेव्हा कोजागिरीच्या रात्रीच्या चांदण्यामध्ये ह्याला रात्रभर ठेवलं ना, तर त्या दुधामध्ये रोगनाशक तत्व आणि शीतलता येते. आयुर्वेदामध्ये असं सांगितलं जातं की ह्या दुधामध्ये औषधाचे सारे गुण येऊन जातात. एवढंच नाही, दमा आणि श्वास रोगामध्ये हे दूध पिल्याने फार आराम येतो आणि तब्येत पण ठीक होते. हे पिल्याने पित्त दोष जो असतो तो सुद्धा शांत होतो. आता आपण हा जो मसाला बनवला आहे तो या दुधामध्ये घालूया. आता या सगळ्या मसाल्याला दुधाच्या मध्ये घालून मिक्स करायचं आहे. आता मी ह्याच्यामध्ये वेलदोडा पण घालते आहे. हा बघा, वेलदोडा घातल्यानंतर किती छान सुगंध आलाय. मस्त, एकदम मस्त प्रसाद झालाय. आता अजून 10 मिनिटं कमी आचेवर ठेवून छानपैकी उकळून घेऊया आणि 10 मिनिटांनंतर ह्याला बंद करून टाकूया गॅसला. हे मध्ये मध्ये या दुधाला हलवायचंय, ढवळायचं आहे, म्हणजे ते खाली लागू नये म्हणून.
10 मिनिटे झालेले आहे आणि हे प्रसाद तयार झालेला आहे. तर आपण आता याला बाउलमध्ये काढूया. हे आता आपलं कोजागिरीचं दूध तयार झालंय. खूप सुंदर दिसतंय. आता वेळ आली आहे महत्वाची गोष्ट सांगण्याची. माझं असं म्हणणं आहे की जसं हे पौर्णिमेचं दूध चांदण्याने भरलेलं असतं, तसंच आपल्या मनात प्रेम आणि शांतता भरलेली असावी. शरीराला आरोग्य देणार आणि मनाला समाधान देणार, असंच हे कोजागिरीचं दूध आहे. माझ्या या रेसिपीने तुम्ही पण हे कोजागिरीचं दूध बनवा. रात्रभर चांदण्यामध्ये ठेवा. सकाळी हे प्रसादामध्ये घ्या आणि मला कॉमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हे कसं वाटलं. माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक करा आणि खूप सारी शेअर करा. आणि माझ्या यूट्यूब चॅनल विजय आजी की दुनिया याला सबस्क्राईब करा. थँक्यू.